कारल्याची भाजी बनवायला गेलो तर कांदा आला, लसूण आला, बरंच साहित्य आलं. त्याची सर्व तयारी करायची आणि पुन्हा त्यामध्ये कडू भाजी लागते म्हणून मुलं खायला कंटाळा करणार किंवा घरातले खायला कंटाळा करणार आणि एवढं सगळं करूनसुद्धा भाजी कमी आणि चपाती भाकरी किंवा इतर त्याच्यासोबतचं भात वगैरे जास्त जातं. पुन्हा जो मेन मोठो आहे कारलं जास्त पोटात जाण्याचा तो साध्य होतच नाही आहे. त्यापेक्षा मग जर का कारलं फक्त हळद आणि मिठावर अशा प्रकारे छान दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेतलं तर चवीला खरंच खूप छान लागतं. त्यातल्या बियासुद्धा अतिशय छान लागतात आणि भात वरण खाताना किंवा चपाती भाजी खाताना त्यामध्ये तोंडी लावायला म्हणून कारलं जर रोजच्या जेवणामध्ये 2-2, 3-3 फोडी जरी खाण्यात आल्या तरीसुद्धा खूप चांगलं आहे आणि मुलांना ती सवय पण लागेल. जर रोजच 2-2 फोडी ताटामध्ये असतील तर कधी ना कधी लोणच्यासारखं ते आवडीने खायला सुरुवात करणारच आहेत. ते फार कडू असं लागत नाही. ते भाजल्या गेल्यामुळे त्याला एक छानशी टेस्ट येते. तो कडूपणासुद्धा एका वेगळ्या चवीमध्ये उतरतो आणि ह्यावर जर लिंबू पिळलं तर अजून छान लागतं. खूपच छान लागतं हे कारलं. नक्की करून बघा.